आयुष्याचा साथीदार मिळणार, जो मला पेटीवर साथ देणार. सा सा सा. पैसे 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 जरा खालचा सा लावता का, नाही तर वाडा खाली येईल. हो, त्यापेक्षा खालचा सा लावलेलं बरं ना. ये नक्की ये. साहेब रुबाबदार मुलगा आहे अगदी. आता तर हे लग्न व्हायलाच हवं बाई. 100% होणार. तुझ्या तोंडात साखर पडो. नमस्कार कर सगळ्यांना. आजोबांच्या फोटोला पण कर. हा, संगीतकार मुलगा सांगून आलाय, तिच्या गळ्याला जरा गोडवा द्या. पण नुपूर, पुन्हा एकदा विचार करा, हे पेट्या वाजवणारे संसाराचे सुद्धा 12 वाजवतात. काय? नुपूर तू घाबरू नको साहेब, आजी अगं असं काही नसतं. मग त्यांनी अजून लग्न का नाही केलं? अगं त्याला चांगली मुलगी मिळाली नसेल म्हणून नसेल केलं. बर, त्याचं नाव काय आहे? गुप्त का काय ठेवलंय त्यांनी? बाई बघितलं, नाव सुद्धा गुप्त ठेवलंय. नाही 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 तसं नाही, म्हणजे ते गुप्ती चाकू हे असलं काहीतरी नाव आहे. एक मिनिट, त्यांचं आडनाव गुप्ते, गुप्ते, अवधूत गुप्ते. हा बरोबर. अरे त्यांचं ते गाणं फेमस नाही का? कुठलं? मधुबाला तुझे देख के मेरी मधुबाला. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरे मनी पागल झाला. काय चाललंय तुमचं? अय्या, हे त्यांचं गाणं आहे. अय्या किती गोड. लग्नानंतर ना मी त्यांच्या समोर बसणार आणि मग मला बघून ते असं गाणं तयार करणार. म्हणजे गाणं करताना ती मधुबाला समोर बसली होती का काय त्याच्या? ती बसली नसेल, पण मी बसणार. ते म्हणतात ना, एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तशी मी सुद्धा त्यांच्या पाठीशी ना अगदी खंबीरपणे उभी राहीन. किती गोड वाटतंय ना. मला ना आतापासूनच सूर ऐकू येत आहेत. सनईचे सूर लग्नात ऐकू येतात ना तसे. 1 2 3 4. मी वाजवतोय जिजू, तुम्ही गाणं म्हणा. कुठलं माहितीये? तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. बोला ना प्लीज. जरा नंतर गातात. बरोबर, नंतर तर नंतर. यांचा चहा पिऊन झाला की नंतर लागतील गायला. काय गाणं आहे जिजू, क्लास. मधू साहेबांनी तुझ्यावर गाणं गायलंय. मधू का? नाही तुमच्यावर नाही, पण ह्यांच्यावर नाही गेलेलं मी ते गाणं. अहो नसतं म्हणून काय झालं, तुम्ही माझ्यावरच गाता असं मी समजेन की. मधूचं कसं आहे, सगळ्यांना स्वतःवर घ्यायला तिला आवडतं. घरातली कामं सोडून सगळं स्वतःवर घेते ती. झालं का तुमचं सुरू दादा? हा साहेब, तुम्ही ना काय यांच्याकडे लक्ष देऊ. तुम्ही का माझ्यावर एखादं गाणं गा. गातो जरा, नंतर गातो जरा. बरोबर, पण गा बर का. पाणी दे यांना. पण नंतर बोला बर का. मला बाया माझ्यावर गाणं गाणं. ते सोडा, तुम्ही ते हे गाणं गा. कुठलं? एक बोट दरा. असं मी काय गाणं केलेलं नाही. असं काही गाणं नाहीये कुठे. ही सवय आहे याची. पकडा एखादं बोट. दुपारी फुटली आणि हे म्हटलं असतं तर नवरी नटली. काय दोन्ही म्हणून एकच गाणं आहे ते. म्हणजे बघा ना, आम्ही तुम्हाला ऑप्शन 2 दिलेत, पण गाणं एकच म्हणायला सांगतोय. म्हणा ना, म्हणा. मला येत नाही ते गाणं. काय सांगता काय? तुम्हाला गाणं येत नाही ते? अरे आमच्याकडे तर शेंबड्या मुलाला पण गाणं येतं ते. ए यश, जरा म्हणून दाखव रे. 1 2 3 4. खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली, नवरी नटली. भानुबाई सुपारी फुटली, नवरी नटली, सुपारी फुटली. पटकन. मी काय असं धरत नाही, मी फक्त सूर धरतो. अहो हे घर कोसळ अंगावर, लवकर पकडा. प्लीज प्लीज प्लीज. भानुबाई सुपारी फुटली, नवरी नटली. पण जरा जपून दांडा धरा. ओ ह्याला थांबवा ना, तेवढं केलं तरी बास आहे. यश थांब. हे बघा, हे सगळं ठीक आहे, मला रेकॉर्डिंगला जायचंय, मला उशीर होतोय. मुलगी बघायचा कार्यक्रम तेवढा आटपून घेऊया का आपण? आटपूया ना, आटपूया. नुपूर पोहे घेऊन येतच असेल तुमच्याकडे. आपण मुलीला गाण्याची आवड आहे, ती गाते ना नक्की? एक बोट धरा. आता परत काय? लहान मुलांना जसं बोट धरून चालायला शिकवतात ना, तसं आमच्याकडे लहानपणी मुलांना गळा धरून गायला शिकवलंय आम्ही. ह्याच्याकडे बघून तर असं वाटत नाही. हा, आमच्याकडे ते सतरंजी अंथरायला, माईकचं कनेक्शन लावायला, फॅन चालू करायला वगैरे ही कामं करतो. बाकी आमचं घराणं तसं गाणार आहे सगळं. हो, मुलगी सुद्धा अति उत्तम गाते.
पण मुलीला गायला सांगायच्या आधी तुम्हाला कोट परीक्षा द्यावी लागेल. यश, कोट घेऊन ये. येस पप्पा. कोट कोट का घालायचंय मी? कोट नक्तूजी, वाय आर यू वाजविंग दिस पिगी ऑफ द बँक्स? अरे आता मला सगळीकडे सूर ऐकू येत आहेत. ऐक ना. अगं ह्यात काय फक्त नोटा आहेत का? काहीच ऐकू येत नाहीये. मला ऐकू येत आहेत सूर. ऐक, माझ्या कानामध्ये आता व्हायोलिन वाजतंय. त्यांचे सूर, माझा ताल, त्यांची लय, माझं स्वप्न, सारं कसं एक होतंय आता. अगं पण त्याआधी कोट हवाय ना, तो तरी दे. अय्या हो, आता ही कोट परीक्षा झाली ना की मग सगळीकडे शहनाई ऐकू येईल. हा. काय काय झालं? अरे यार प्रॉब्लेम आहे यार. नाही नाही नाही, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. अरे काय? नवरा मुलगा ह्यात मावेल की नाही ती शंका आहे. नाही मेरे भाई, प्लीज असं मत बोलो. त्यांना भरा या कोट मध्ये आणि माझ्या आयुष्याला सापडणारा सूर असा हरवू देऊ नका. म्हणजे काय, कोट नाही झालं तर लग्न कॅन्सल? आप्पा साहेबांची अटच आहे तशी. पण तुम्ही काळजी करू नका. बोट धरा. आता परत काय? होणार, तुम्हाला कोट होणार. अरे गुप्ते जीजू, दिस इज कोट, दिस इज यू. घुसा मोरया. नाही नाही नाही, एक मिनिट. हा केवढा लहान आहे. हा शक्यच नाही मला होणं. म्हणजे आता लग्न नाही होणार. नाही नाही, असं नका हो म्हणू. माझ्या मुलीचा विचार करा ना. तुम्ही हा कोट शिवताना माझा विचार केला होतात का? असं काय करताय? लढाईच्या आधीच तुम्ही हत्यारं टाकताय. हत्यारं मी टाकत नाहीये. धनुष्यावरती जर का बाणाच्या ऐवजी तुम्ही तलवार धरायला सांगितली तर कसं जमणार? तुम्ही घालून तर बघा ना एकदा, प्लीज प्लीज. नाही नाही शक्य. प्रयत्न करूया ना. एक मिनिट, मी मदत करतोय. पकडा. आपल्याला काय माहित, नीरज नकार देईल लग्नाला. यश होते का रे काही? नाही काय बघा, ह्याच्या मापाचा कोट आहे. हा म्हणजे तुम्हाला साधारण एवढं ऍडजस्ट व्हावं लागेल. एवढं शक्य नाही. एक शक्य काम नाही. करा ना, तुम्ही ते जॅकेट काढा ना, मग मी होईल. जॅकेट काढणार नाही. एक मिनिट. हे काय, फोन कोणाचा आहे? आशा दी तुमचा आहे ना? आशा दिसतंय. हॅलो, हा आशा दी. अगं नाही, ती निघाले, तुझ्याकडेच यायला निघाले. काय ग, आता मी कशाला खोटं बोलू? अगं ते जाऊ दे, मला सांग बाळदादा कसं आहे? हो, त्याचं कळलं मला. अगं तुम्ही दोघी सख्या बहिणी, तू भांडता किती ग? बरं, ठेवतो मी फोन. बरं, आता मुलगी बघायचा कार्यक्रम जो काय तो आटपून घेऊया का प्लीज? पोटाचं काय करत? आपण आईसाहेबांना विचारूयात का काय करायचं ते? हे बघा, तुम्हाला जे काय कुणाला विचारायचं ते विचारून घ्या, पण लवकर. हो हो, आम्ही आईसाहेबांना विचारून आलोच. थांबा. ये दादा. ए नीरज, ये. ये. साहेब, अहो आम्ही खूप प्रयत्न केला, पण तू कोटाचा रंग आहे, नवऱ्या मुलाला खूप शोभून दिसत. पण मी काय म्हणते, कोटाची शिलाई बसवून बघितली तर? नाही हो बाई, मला नाही वाटत हा कोट कुठल्याही अंगणाच्या मुलाला होईल म्हणून. मी काय म्हणतो, मुलगा चांगला आहे तर हरकत काय? आणि मुळात कोट मोठा असण्यापेक्षा मन मोठं असणं महत्वाचं ना. हे तू बोलतोयस? तू अरे स्वतःच्या मनाला जरा समजाव. यांनी आते भावाशी लग्न करण्याची घातलेली अट तू मोडकळीत आणलीच आहेस. आता ही कोटाची सुद्धा. हे बघा, मी सगळ्यांना सांगून ठेवते, घर जरी मोडकळीला आलेलं असलं तरी यांनी घातलेली अट मी मोडकळीला येऊ देणार नाही. चालणारच नाही मला ते. बघा, नाहीच म्हणतायत ते. काही नाही हो, आवाजानं खेळा हल्ला. ते काहीही असू देत, पण यांनी एवढं परदेशातून आपल्या नातजवयासाठी कोटाचं कापड आणलंय. त्याचा कोट नवरदेवानी घातलाच पाहिजे. मला हे पटत नाही. म्हणजे माझ्या मापाचा कोट त्या मुलाला होत नाहीये म्हणून आपण हे सहन नाकारतो. अरे काय आहे? अरे बाबा, चूक झाली, तुझ्या मापाचा कोट शिवला. खरं सांगू का, यांना प्रॉब्लेम कोटाचा नाहीच आहे. मुलगा गाणं बजावणं करतो ना, त्याचं आहे. काय नाही, हे लग्न व्हायलाच हवं. बघा बघा, याला सुद्धा ते नाहीच म्हणतायत. मी काय म्हणतो दादा, माझ्या डोक्यात एक उपाय, आपण तसं करूयात का? खबरदार, बोट पकडायला सांगशील ना तर यांच्या खानदानी अडकीत्याने तुझी बोट कापीन. नाही नाही आई, साहेब यावेळेस बोटच नाही सांगते मी. आपण काय करू, आप्पांच्या फोटोला कौल लावू. मूर्ख आहेस का तू? 12 रुपयाचं एक कौल आहे. अरे माझ्या खोलीचं एक कौल फुटलंय, पावसाळ्यात गळतं, त्याच्यात तर सहन करत राहतोय ना तिथे. दादा
तस ती घराची कौल नाही रे काही. ते नाही का फुल ठेवतात आणि कौल लावला जातो तसं. ह्या कौलापेक्षा फुल स्वस्त आहे. तर कसं असतं ते, फुल ठेवायचं अगदी मध्यावर आणि पाहायचं की डावीकडे पडतं का उजवीकडे. ते जर उजवीकडे पडलं तर लग्न होणार, डावीकडे पडलं तर नाही. ठीक आहे, असं असेल तर लावा कौल. साहेब, तुमच्या मनात जे असेल त्याचा कौल द्या. या घराची सगळी कौलं काढतो आणि लवकर टॉवरच्या बांधकामाला सुरुवात करतो आप्पासाहेब. अगं बाई, फुल का नाही पडत आहे अजून? मला वाटतं आप्पासाहेब विचार करत असावे. तिला घरात आणताना सुद्धा एवढा विचार केला नव्हता. एवढा विचार तुमच्याशी लग्न करण्याआधी केला असता ना, तर एव्हाना नातीचं लग्न झालं असतं. भूतकाळात काय रमताय? नुपूरच्या भविष्याचा विचार करा. हा स्वप्नील, हा बोल. अरे मी येतोय रेकॉर्डिंगला, पण तो कोट झाला पाहिजे. अरे नाही, ते कोट आहे, ज्याला तो कोट होईल त्याला ते मुलगी देणार आहे. अरे मला कसा होईल? नाही नाही, तुला नाही समजणार. मी तिथे आल्यानंतर समजावतो. माझ्या डोक्याच्या ऑलरेडी चिंध्या झाल्यात. हा जमलं तर ठीक आहे, नाहीतर तिकडनंच कोल्हापूर. ओके. नमस्कार. तू कोण? मी अवधूत गुप्ते. मग इथे काय? ते नुपूरला बघायला आलो. आपण? मी तुझा बाप. काय? तुझा बाप. हो, बाप कुणाचा काढताय? तोंड सांभाळून बोला ना. काय तर काढणारच ना. लास्ट चान्स देतोय. अरे बापाला कसला चान्स देतो तू? अरे आप्पांचं काहीतरी म्हणणं आहे. नाहीच म्हणणार ते. ते होकार देणार. नकार. होकार. नकार. होकार. नका. ए, थांबा. हे असं होतं बाई. आईसाहेब, तुम्हा दोघींच्या भांडणामध्ये आयुष्यभर असे परेशानी झालेली आहे आप्पांची. आजही बघा बुचकळ्यात पडलेत ते. अरे हे वाचवा. बाप काढ, बाप काढ. कोण बापाचा गळा पकडतो. अरे मी परत बाप म्हणतो. माझे बाबा इथे सोडा प्लीज, सोडा प्लीज, सोडा सोडा प्लीज. बापाचा गळा पकडतो. बाबा तुम्ही थांबा. एक मिनिट मी बोलतो. एक मिनिट मी सांगतो. त्याचं काय ना, जशी कोर्ट परीक्षा होती ना तशी अजूनही कळते. म्हणजे नवऱ्या मुलानं माझ्या आई बाबांना दत्तक जायला हवं, एवढंच. पण का 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 असं का? नाही काय, अप्पासाहेब देशपांड्यांची अशी इच्छा होती. अप्पासाहेब देशपांडे म्हणजे माझे बाबा. पण त्यांची इच्छा अशी होती की नुपूरचं लग्न आतेभावाशीच व्हायला हवं. हा, अच्छा अच्छा अच्छा. अरे मला वाटलं याने माझा बाप काढला म्हणून मी पण त्या कानाखाली जाळ काढला. सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. मुलाला आपली चूक कळली हे महत्वाचं. चला ठीक आहे, हरकत नाही. मला तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या अटी मान्य आहेत. माझी एकच जी अट आहे तेवढी मान्य करा प्लीज, की मुलीला गाता येतं का एवढंच मला बघायचं. हो, गाऊ शकते ना ती. हो विजू, गाऊ शकते ना नको. सगळं चांगलं होईल. म्हणजे रियाज झालेला आहे. अरे ए, बोलवा नुपूरला. बोलू नको. नुपूरला बोलव. नुपूरला बोलव. नुपूरला बोल. अरे मी बोलवतो. एक मिनिट बाबा थांबा. नुपूर, नुपूर. बघा, माझ्या मुलाला मी मोठा संगीतकार केलाय आज. हो, आम्ही सुद्धा आमच्या मुलीला आजच गायिका केलंय. नाही नाही, म्हणजे आज ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी गाणं गाणार आहे असं तिला म्हणा. आले. तोडलंस मित्रा, तोडलंस. बऱ्याचदा तुटलेलं ते आता तोडायचं. काय आहे की गाऊन गाऊन आहे ना, हिने की नाही मन तोडून टाकलंय पूर्णपणे. अच्छा अच्छा, असू द्या. पण आता एक गाणं, एक गाणं झालं. हो ठीक आहे, पण मला त्याआधी तुमच्याशी जरा बोलायचं आहे. चालेल ना? ठीक आहे, चालेल ना. म्हणजे मी जाऊ? नाही मी एकट्यात बोलायचं. चल.
या ना. वाव, नाईस. रुखवत मी लग्नासाठी तयार केलं. काय सांगतेस? आणि ते पिगी बँक, ते लग्नासाठी मी पैसे जमवलेत लहानपणापासून. बरं ते जाऊ दे. हे असं वेगळं वगैरे बोलवलंस प्रायव्हेट मध्ये? ऍक्च्युली ना मला खूप टेन्शन आलंय. म्हणजे ते अचानक कळलं ना गायचंय म्हणून. म्हणजे तू पण दररोज नाही गात? म्हणजे तू रियाज नाही करत? असं काही नाही, गाते, पण ते रोज गरम पाणी पिणं, असं ते चमचमी तेलकट तुपकट न खाणं, गळ्याची काळजी घेणं वगैरे वगैरे ते नाही. काय असतंय? तेलकट तुपकट खाणं बरोबर आहे, म्हणजे गळ्याची काळजी घ्यायला पाहिजे, पण म्हणून काय असं जेवणखाण सोडणं बरोबर नाही. म्हणजे मी पण गवय्या आहे, पण गवय्याच्या आधी मी खवय्या. तसं नसतं तर मी जय महाराष्ट्र डाबा भटिंडासारखा पिक्चर कशाला केला, नाही का? थोडक्यात काय की जेव्हा गाण्याची वेळ येते तेव्हा मनापासून गायचं, बाकी सगळे अंधश्रद्धा आहेत. आता बघ ना, तू अशी समोर उभी आहेस, मला गावंसं वाटतं. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता जीव वेडावला, उचलुनी घेतले निजरती मी तुला, प्रथम तुझ पाहता. क्या बात है, किती सुंदर गाता हो तुम्ही. Thank you. एक्सलंट, खूप छान परफॉर्म करता, खूप गोड बोलता. मी काय म्हणते, तुम्ही खूप गाण्याचे कार्यक्रम पण करता ना? म्हणजे? मग मला लग्नानंतर तुमच्याबरोबर सगळ्या कार्यक्रमांना यायला लागेल. ऑफकोर्स, तू आणि मी दोघं जण स्टेजवरती अशी डुएट्स गायची, समोर 10-15 हजारचा ऑडियन्स, काय मजा येणार. नाही आवडीने गा, जेव्हा वाटेल तेव्हा गा. हा, हे छान आहे, माझ्या आवडीने. खरं सांगू का, मला ना गाण्यापेक्षा ज्वेलरी, मेकअप, घर सजवणं, उखाणे तयार करणं ह्यात जास्त इंटरेस्ट आहे. मग गाण्याचं? गाण्याचं काय, आम्हाला गावंच लागतं. आमच्या घरात सगळेजण गाणं गातात. कडी नाहीये ना बाथरूमला, गावंच लागतं आम्हाला. अरे ते नीरज आणि यश तर इतकी भन्नाट भन्नाट गाणी गातात ना. मी काय म्हणते, मी त्यांना बोलू का गाणं ऐकायला? आज मला तुझं गाणं ऐकायचं. अरे हो, खरंच की. माझं कोणतं गाणं गाऊ मी? असं काय नाही, सोपं काय, एखादं माणिक वर्मनचं एखादं घननिळा लढीवाळा. त्याचे शब्द नाही आहेत पण मला. नाही, एखादी ठुमरी, एखादी गझल. एक काम कर ना, तू भूप किंवा यमन मधली एखादी साधीशी चीज गाऊन टाक, द्रुत मधली का पाहिजे तर. आपण एक काम करूया, मी सगळ्यांसमोर गाते, खाली जाऊया आपण. खाली जाऊया. ऑडियन्स, आता नुपूरचं गाणं झाल्यावर कळेल या ठिकाणी टॉवर होऊ शकतो की नाही. एकदा बापाच्या काळजानं ऐकून पहा तिचं गाणं. तुला गाणं ऐकता ऐकता असा टॉवर उभा राहताना दिसेल. सूर्यकांत, हा तुझा नुपूरच्या गाण्यावरचा विश्वास आहे की तुझ्या कानावरचा? कडी नसलेल्या बाथरूममुळे जे संस्कार झालेत ना तिच्यावर गाण्याचे, त्याच्यावरचा विश्वास आहे. या या या, बसा बसा बसा. बसा. कोणते गाणं गाऊ? जे जे आवडीचं, कुठलंही आवडेल ते. असं गंगा सिंधू चालेल ते? गंगा जमुना, तू गंगा की मौज में जमुना का था. वा 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 वा, क्या बात है. होऊन जात. नाही 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 नाही, गाणं मनापासून गायलं की झालं, बाकी सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हे बरोबर. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका पूर्णा पूर्ण जलै समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम. मुली वाट तोडलंस मुली,
तोडलंस. काय सूर लागला हो? मी सांगितलंच होतं तिला सूर चांगलाच लागला पाहिजे. एक मिनिट पण जावई बापूंना विचारा ना, त्यांना गाणं कसं वाटलं. बोला बरं. गाणं गाणं छान झालं पण थांबा थांबा. अरे पण मला तुमचा कोट कुठे झालाय? आता कसं होईल लग्न?